43 धावा करून 44 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. रवी मयेकर रणझुंजार या संघासमोर नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं प्रतिभार संघाला. साई कृपा संघ फलंदाजी करत असताना 43 धावा करून 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. रवी मयेकर रणझुंजार या संघासमोर आदरणीय बंड्या मयेकर यांचा संघ पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सूरज मयेकर 57 कर्णधार यांचे बंधू बंड्याजी मयेकर यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर समोर संघ साई कृपा हा संघ पाहतोय 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. तर फलंदाज झाले सोहम गोलंदाजी ट्रॅकवर रणजित आले. तर स्ट्रायकिंग एंडला सोहम भाटकर असतील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संजय असतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला सामना जर विचार केला तर साई कृपा संघाने गमावला गेला, परंतु एक सामना जिंकून इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला. पंचांचा स्टार्टचा निर्णय होतोय. रवी मयेकर रणझुंजार संघ पाहायला गेला तर आपण एक सामना विजय करून दुसऱ्या सामन्यामध्ये पाहतोय. तर रणजित पिलनकर पहिला चेंडू घेऊन सोहमसाठी अप्रतिम चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी क्षेत्ररक्षक तिथे साई बोरकर पोहोचले आणि चांगले क्षेत्ररक्षण केलं. संघाचं खातं खोललं गेलं एका धावेच्या मदतीने. आता पुन्हा एकदा रणजित पिलनकर आपला षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला आता मात्र संजय असतील. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहम भाटकर. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होता डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 या धावसंख्येवरती 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. रवी मयेकर रणझुंजार हा संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सोहम भाटकर नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय संजय असतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर साई कृपा संघाकडून गोलंदाज रणजित पिलनकर मॅन फ्रॉम काजरघाटी. यावेळी हलक्या हाताने दिशा दिल्या. गॅप शॉट पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव कंप्लीट केला. राहुल बोरकर तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. जरुरी ते 2 धावा कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 2 पुढे असावी 4 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. नाणेफेक जरूर जिंकली या मयेकरवाडी रणझुंजार या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं. यावेळीचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. रनआउटचा चान्स असेल, परंतु इथे मात्र गमावला गेला. सेफ पोचला गेला तिथं संजय आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सोहम भाटकर असेल. एक मोठा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळी शॉट आंपूल केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे आणि तिथे चेंडू जातोय 6 धावांसाठी. आपलातून फटका इथे पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सोहम भाटकर ऑन फायर होता पाहायला मिळत आहे. चेंडूला पाठवून दिला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार षटकार. सोहम भाटकरचा जर विचार केला तर मित्रांनो सोहम भाटकर एक मोठं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सातत्याने त्यांना पाहिलं जातं. रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या सुद्धा बाहेर जाऊन सातत्याने स्पर्धा खेळत असतात आणि अंडर बॉक्स क्रिकेट्समध्ये सुद्धा एक चांगलं मोठं नाव असेल. एस स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर पाहायला मिळतील आपल्याला. सोहम भाटकर यांना पाहिलं जातं आणि आज रत्नागिरी जिल्ह्याला मॅन फ्रॉम चिंचखेरी गावातून आज नावारूपाला आलेला फलंदाज. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव कंप्लीट केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल.
चांगला फटका होता, हेलिकॉप्टरचा शॉट उडवला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही, पॉवर प्लेचा षटक असेल. फक्त 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर असतील, तिथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. बिनबाद 13 धावा. रणझुंजार संघ हा फलंदाजी करत असतावेळी 44 धावांचा पाठलाग करत असतावेळी 13 धावा बिनबाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आज जर त्यांचा विचार केला तर सोहम भाटकर यांचा विचार केला तर अगदी इथे मात्र काय घडताय, दांडी दांडी गुल. इथे मात्र सोहम भाटकर बॅक टू द पवेलियन. अगदी कोलवर टॅपेला चेंडू टाकला होता. सोहम भाटकर थोडेसे बीट जाते आणि येत आहेत. हा सुद्धा एक नामवंत खेळाडू म्हणून, ज्याच्याकडे आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जातं, सिद्धेश नागवेकर मॅन बाबर शेख हतीस पाहायला मिळेल. बाबर शेख हतीस या गावातून आज पाहिलं जाईल. यांना एसीएल या टुर्नामेंटमध्ये पाहिलं जातं. एसीएल म्हणजे सोमेश्वर क्रिकेट लीग मध्ये पाहिलं जात आहे. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा जरी घेऊन गेला, तिथून एक धाव डिक्लेरेशन बॉक्समध्ये पंचांकडे घोषित केला जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण रणझुंजार संघ फलंदाजी करत असतावेळी 44 धावांचा पाठलाग करत असतावेळी पाहतोय. लक्ष्याचा पाठलाग करत असतावेळी राहुल बोरकर पुन्हा एकदा. यावेळेस काय करताय, दांडी 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 गोल. इथे मात्र फलंदाज सिद्धेश नागवेकर बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बाद होतावेळी पाहायला मिळत आहे. स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असतील. अगदी स्लोवर चेंडू टाकला होता आणि सिद्धेशला मात्र माघारी परतावं लागेल. सिद्धेश नागवेकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का बसलाय रणझुंजार या संघाला सिद्धेश नागवेकरच्या रूपामध्ये.
पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना सोहम भाटकरने चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अनिकेत कांबळे, मॅन फ्रॉम शिवनेरी चलकेवाडी एक्सप्रेस नावाने ओळखणार जाणारा हा अष्टपैलू खेळाडू मात्र फलंदाजीसाठी तर चांगली अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला, परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये पाहायला मिळतील. आपला संघ अडचणीमध्ये सापडला असता वेळी सोहम भाटकर, सिद्धेश नागवेकर तसा सुयश नागवेकर हे सुद्धा बाद झाले आहे. एक चांगले दिग्गज खेळाडू ते माघारी परतवले आहे. पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळतात आपल्याला डगआउटच्या दिशेने गेले आहेत, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळेवरती जबाबदारी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रणजित पिलनकर यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली, परंतु इथे काय राहुलने मात्र 3 गडी बाद केले आहे. चांगले षटक टाकले गेले राहुलच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. शिवम पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला अजूनही संजय ओपनिंग साठी आले होते, फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतील. फुलटा चेंडू आले. इथे मात्र काय करताय, इथे मात्र झेल काढून दिलाय आणि पकडला जाईल रणजित याने झेल आणि समाप्त होत आहे मात्र संजय याचा खेळ. खरा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रणझुंजार या संघाकडून. इथे मात्र नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल झाले. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे काय घडतं, उलटा चेंडू दिला होता मात्र संजयला लालच दिली गेली होती, परंतु संजयने त्याचा पुरेपूर फायदा उचलला नाही आणि इथे मात्र लालच दिली गेली आणि फलंदाज बाद होत आहे. इथे मात्र संजय चांगलं क्षेत्ररक्षण इथे पॉईंटच्या रिझन मध्ये पाहायला मिळालं आपल्याला रणजित पिलनकर यांच्या माध्यमातून. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये सौरभ कांबळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर शिवमला पाहतोय आपण. शिवम याचा पहिला चेंडू रणजित फेस करता वेळी पाहायला गेलं तर आपण चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तिथून कंप्लीट केली झाली, परंतु चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जर राहुलचा विचार केला तर राहुलने चांगली गोलंदाजी केली. राहुलने पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसरा चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली, परत चौथा चेंडू 1 धाव खर्च केली आणि 5वा चेंडू आणि 6व्या चेंडूवरती 2 विकेट लगातार घेतली. चांगली गोलंदाजी राहुल बोरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आता शिवम आले. शिवम यांचा पहिल्या चेंडूवरती संजयला माघार परतवलं आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये ट्रॅव्हल झाला. आता तिसरा चेंडू घेऊन आपल्या षटकातील शिवम राईट ग्राउंड विकेटचा मारा करतील. स्ट्रायकिंग एंडला सौरभ कांबळे शॉर्टआर्म करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते. डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र अनिकेत कांबळे जरूर त्यांना कानमंत्र दिलं जाईल, कारण आपला संघ आता थोडासा अडचणीत सापडला आहे. आपण चांगले फलंदाज इथे गमावले गेले आहे, परंतु इथून समोर प्रतिभार संघाचा जर विचार केला चांगली गोलंदाजी आहे, तिथून आपल्याला 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे, परंतु त्याचा पाठलाग करता असताना आपल्याला विकेट ठेवणं गरजेचं आहे, कारण आपली जर विकेट राहिले तर आपण इथे हा सामना विजयी करू शकतो आणि हेच अनिकेतने कानमंत्र दिलं गेलं असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. यावेळीचा पुन्हा एकदा शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू शिवम याच्या माध्यमातून इथे 2 निर्धाव चेंडू टाकले गेले. सौरभ याला थोडासा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाली आहे. धावसंख्या तिथेच थांबल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रणझुंजार संघ फलंदाजी करत असतावेळी यावेळेस पुलटा चेंडूचा फायदा उचललाय. क्षेत्ररक्षक इथे पकडला जाईल, परंतु इथे काय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 6 धावांसाठी षटकार. संख्या 22 या धावसंख्येवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेलची शक्यता जरूर होती, परंतु चेंडू सरळ सीमा पार जातोय. 7 धावांसाठी हाताला लागून गेला चेंडू. इथं मात्र
यावेळेस चांगला चेंडू मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे शिवम याच्या माध्यमातून. जरूर षटकार लगावला त्यानंतर कमबॅक चांगली गोलंदाजी शिवम याच्या माध्यमातून. धावसंख्या 22 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. रणझुंजार संघ हा फलंदाजी करत असताना डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण येऊन टिपलाय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. आणि की कांबळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. राहुल बोरकर चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुसरं षटक चांगलं टाकलं गेलं राहुलच्या माध्यमातून. 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्या गेल्या. पॉवर प्लेचा पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इथे म्हणजे 3 खेळाडू मात्र बाहेर असतील. तटीय सर्कलमध्ये सर्व खेळाडू आतमध्ये असतील. अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील तर राहुल बोरकर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. 12 चेंडूवरती 22 धावांची आवश्यकता आपण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो मित्रांनो ACL अर्थातच सोमेश्वर क्रिकेट लीगचा हा थरार 2024 पर्व तिसऱ्या गेल्या पर्वामध्ये जय भैरी बाबरशेख अतिशय संघाने नाव कोरवलाय. परंतु उद्या आपल्याला समजेल की या ट्रॉफीवरती आपला कोणता संघ नाव कोरवेल. यावेळी सावंत कार्पेट चेंडू केला गेला. क्षेत्ररक्षक तिथून नाही पोहोचलाय क्षेत्ररक्षक परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून गेलाय. सिद्धेश कडून थोडीशी नाराजी व्यक्त झाली कारण चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. चौकार 4 धावा. 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. इथून मात्र चेंडू बाकी असेल 11 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 18 धावांची आवश्यकता. राहुल बोरकर आणि केसाठी हा चेंडू मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तिथून मला वाटतं निश्चित एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 27 या धावसंख्येवरती. अजूनही 10 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 17 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळेल. समीकरण 10 चेंडू 17 धावा आवश्यकता. अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. एक मोठा खेळाडू या पंचकृषी मधील अनिकेत कांबळे मैदानावरती दाखल. यावेळेस सुरेख चेंडू टाकला होता. अनिकेत थोडासा बीट झाला. जर गेल्या पर्वाचा जर मित्रांनो विचार केला तर अनिकेत कांबळे हे जय भैरी बाबरशेख हतीस या संघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं आणि आपला चषका या चषकावरती नाव कोरलं होतं दुसऱ्या पर्वामध्ये. तेच अनिकेत कांबळे आज इथे रणझुंजार या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. इथे मात्र काय आनंद चेंडूला पाठवून दिला सरळ सीमा पार. 6 धावांसाठी आपलातून कामगिरी अनिकेत कांबळे. जोपर्यंत मैदानावरती आहे ना मित्रांनो तोपर्यंत सामना हा सहजरित्या जिंकला जाईल असं मला वाटतंय डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल बोरकर वरती हल्ला केलाय अनिकेत कांबळे. यावेळी झेलची शक्यता. इथे कोणता क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चित्र. जर इथं झेल सोडला गेला अनिकेत कांबळे नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर गेला असता परंतु झेल निसटला गेलाय. एक मोठं जीवदान दिलं गेलंय. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तैनात केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटला गेला आणि त्याचा फायदा उचलेल का अनिकेत कांबळे. नक्कीच मित्रांनो एक मोठा खेळाडू आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे मित्रांनो. कोणताही खेळाडू आउट होऊ शकतो. कोणताही खेळाडू येऊन षटकार चौकार लगावू शकतो. अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो. राहुल बोरकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस सौरभ कांबळे पाहायला मिळतील आपल्याला. चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आपलातून फटका डीजे.
थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 6 चेंडू 4 धावा, धावसंख्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण रवी मयेकर रणझुंजार संघ फलंदाजी करत असताना आपण पाहायला गेलं तर 44 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु यावेळी राहुल बोरकर थोडेसे महागडे पाहायला मिळाले. राहुल बोरकर वरती हल्ला जरूर केला गेला. तर सामना येऊन टिपलाय. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक चांगला गोलंदाज आहे विशाल कालकर. याचा सुद्धा जर विचार केला तर याने सुद्धा असे सामने जिंकून दिले आपल्या संघाला, परंतु आज इथे लीग फॉर्मॅट मध्ये यांना पाहतोय आपण साई कृपया संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय. विशाल कालकर एक चांगले दिग्गज असे खेळाडू पाहायला मिळाले. अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्यांची ओळख या पंचक्रोशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने खेळत असतात. अनिकेत स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू 4 धावा. बॉलर तयार. फलंदाजी यावेळी सफल होत आहे. झेलची शक्यता असेल. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाईल. इथे काय करताय, एक धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली जाईल. इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. ओव्हर झाला सिद्धेश यांचा ओव्हर झाला आणि त्याचा पुरेपूर फलंदाजाने फायदा उचलला. तिथून 3 धावा कंप्लीट केल्या. आता मात्र एका धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना आपण पाहायला जाईल. इथे स्ट्रायकिंग एंडला सौरभ असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर विशाल कालकर. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात येईल विशाल कालकर. राईटमरचा विकेट. स्ट्रायकिंग एंडला सौरभ कांबळे. शटाम पूल केला. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे आणि चेंडू जातो ट्रॅव्हल होत आहे 6 धावांसाठी. आपलातून फटकाने हा सामना विजय होत आहे. रवी मयेकर रणझुंजार हा संघ विजय होत आहे.